तर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाचे हे दृश्य आपण पाहतो। एक गाडी आता राज ठाकरे यांच्या निवासस्थानातून बाहेर पडलेली आहे। या गाडीमध्ये कोण आहे आणि ही गाडी कुठे जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र वरळी डोम परिसरामध्ये जय्यत तयारी पार पडलेली आहे। वरळी डोमच्या आतील व्यासपीठावरील हे दृश्य आपण पाहतो आहोत। एकत्र येणार आहेत। कित्येक वर्ष महाराष्ट्र या क्षणाची वाट पाहत होते। गेल्या 18 ते 20 वर्षानंतरनं पहिल्यांदाच उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र येत आहेत। आम्हाला वाटतं आमची बऱ्यापैकी गँग आम्ही रात्री 500 किलोमीटरचा प्रवास करून एवढ्यासाठी आलो आहे, कारण माझा पूर्वनियोजित एक कार्यक्रम होता। त्यामुळे त्या कार्यकर्त्यांसह मी गोव्याला होतो आणि काल रात्री मी 1 वाजता आलो आहे। 1-1:30 वाजता मी 500-550 किलोमीटरचा प्रवास करून, जशी तुम्हाला सर्वांना उत्कंठा आहे तशी आम्हाला पण आहे। त्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमासाठी सगळे निघालो आहे। आता अजून एक 5 मिनिटांमध्ये आम्ही सगळे इथून मुंबईच्या दिशेने निघणार आहोत आणि बाणेर या ठिकाणी आता बरेच कार्यकर्ते थांबलेत। मला कंटिन्यू तिकडून फोन चालू आहेत, परंतु सगळ्यांनाच म्हणजे मला वाटतं की आज कोण कोणासाठी थांबायलाच तयार नाही आहे। प्रत्येक जणाची पावलं आज तिकडं मुंबईकडे चाललेली आहेत। ज्याला फोन करतोय त्याला तो म्हणतोय मी रस्त्यात आहे, मी गेलो आहे, मी हायवेला आहे, मी एक्सप्रेसला आहे, मी टोल नाक्यावरती आहे। जेवढ्या गाड्या फोन केलेत। राज ठाकरेंसोबत देखील तुम्ही काम केलेलं आहे मनसेमध्ये, त्यानंतर उद्धव ठाकरेंसोबत आता काम करताय आणि दोन्ही बंधू आता एकत्र येत आहेत। ही मी अगदी सुरुवातीच्या काळापासून जसे काही ह्या सगळ्या घटनांचे संकेत येऊ लागलेत तेव्हापासून मी पहिल्यापासून म्हणतो की मला सगळ्यात जास्त आनंद आजच्या दिवसाचा आहे। आजच आमच्यासाठी दिवाळी आणि दसरा दोन्ही सण आमच्यासाठी आज आहेत, कारण उद्या एकादशी आहे। उद्या पांडुरंग सगळ्यांना भेटणार आहे आणि मला तर दोन्ही पांडुरंग आज दिसणार आहेत एकत्र। भविष्यात हे दोन्ही पांडुरंग एकत्रच असावेत यासाठी मी 100% पांडुरंगाची चरणी प्रार्थनासुद्धा केलेली आहे आणि पांडुरंगाला मी साकडंसुद्धा घातलं आहे की पुढच्या एकादशीपर्यंत, जसं या एकादशीला अख्ख्या महाराष्ट्रातनं सगळ्याच देवदेवतांच्या दिंड्या पंढरपूरच्या दिशेने आज पोचल्यात आणि आता आमचीसुद्धा सर्व शिवसैनिकांची मनसैनिकांची दिंडी आज मुंबईला पोचती आहे आणि ही अशीच अखंड ह्या दिंड्या मनसेची असेल शिवसेनेची असेल या दोन्ही येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहेत इथपर्यंतच नव्हे तर पुढं भविष्यात येणारी विधानसभा असेल, येणारी कुठलीही निवडणूक असेल, म्हणजे फक्त मेळाव्यापुरते हे ठाकरे बंधू एकत्रित मर्यादित नको राहायला, तर निवडणुका देखील एकत्रित लढवल्या पाहिजेत असं म्हणणं आहे तुमचं? की 100% महाराष्ट्रातील झाले। मला वाटतं 2 तासावरच हा आनंद सोहळा आपण सगळे जे महाराष्ट्र प्रेमी मराठी प्रेमी वाट पाहत होतो ते आपण आता 1-2 तासाचाच विषय आहे। कार्यकर्ते किती येतील संख्येने? कारण का 8 ते 10 हजारांची कॅपॅसिटी आहेत। अजून कार्यकर्ते येण्याची शक्यता आहे। ठाणे, पालघर, नाशिक इतर ठिकाणाहून कार्यकर्ते संख्येचा तर आपण अंदाज लावू शकत नाही, कारण मला असं वाटतं की जेवढी संख्या आत आहे त्यापेक्षाही जास्त बाहेर संख्या असण्याची मला असं वाटतं अंदाज आहे। म्हणूनच बाहेर सुद्धा LED स्क्रीन लावण्यात आलेली आहे, साऊंड सिस्टम लावण्यात आलेला आहे। त्याच पद्धतीने तुम्ही पाहतात की जिथे शक्य आहे तिथे खुर्च्यासुद्धा ची व्यवस्था केलेली आहे। त्याच्यामुळे आज हा आनंद सोहळा पाहण्यासाठी मला असं वाटतं प्रत्येक जण येणारे मराठी प्रेमी येणार आहे। स्टेजवर किती खुर्च्या? कारण स्टेजवर कमी, स्टेज छोटं ठेवलेलं आहे, 2च खुर्च्या ठेवण्यात येतील। महाराष्ट्राचा झेंडा, महाराष्ट्राचा मॅप मागे ठेवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र केंद्रबिंदू आणि आवाज मराठीचा 100% महाराष्ट्र केंद्रबिंदू आवाज मराठीचाच आहे आणि व्यासपीठावर जे आपल्याला माहिती हवी आहे ती मला असं वाटतं काही क्षणातच मिळेल। धन्यवाद.